तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे सर्व शेतकऱ्यांसाठी. आनंदाची बातमी म्हटलं तरी चालेल मित्रांनो, कारण की बातमीच तशी आहे. पीक विमा संदर्भात बातमी आहे. सुधारित पीक विमा 2025च्या खरीप हंगामाचा त्या संदर्भात तुमच्यासाठी ही बातमी घेऊन आलेलो आहो मित्रांनो, की आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. आता तुम्ही म्हणसाल की मागील खूप दिवस झाले ही बातमी मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे, की खरीप हंगामाचा पीक विमा तुमच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र कोणत्याही शेतकऱ्याला हे माहीत नाही आहे, की हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे, कधी मिळणार आहे, याची यादी तुम्ही कुठे पाहू शकता. आणि जे रिवर्टमध्ये ऑप्शन येतं आहे शेतकऱ्यांना, तुम्ही चेक केलं असेल ऑनलाईन पीक विमा तुम्हाला मंजूर झालेला आहे की नाही, हे सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपवर पाहू शकता मित्रांनो. ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे कसं करायचं. सर्व डिटेल माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की याच्या अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत राहतात. सर्वप्रथम लक्षात घ्या की हा पीक विमा आहे कोणता, कारण की खूप साऱ्या शेतकऱ्यांना खूप मिसअंडरस्टँडिंग आहे की हा पीक विमा 2024चा आहे, 25चा आहे, 26चा आहे, काय आहे नेमकं. तर तुम्हाला लक्षात ठेवा, पीक विमा आहे 2025च्या खरीप हंगामाचा. ऑक्टोबरमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात पाऊस झालेला होता. 70 मिलीमीटरपेक्षा पाऊस हा महाराष्ट्रात नोंदवण्यात आलेला होता. सोयाबीनच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं, ज्यामध्ये मराठवाड्याचे बरेचसे भाग, संपूर्ण मराठवाडा म्हटलं तरी चालेल, आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भातील बरेचसे भाग हे मित्रांनो भुईसपाट झालेले होते पाण्याने. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं अतिवृष्टी नुकसान भरपाई सोबतच सुधारित पीक विमा हा जमा केलेला होता. दोघांसाठी 7-7 हजार कोटी रुपयाचा निधी, म्हणजे टोटल 14,000 कोटी रुपयाचा निधी हा राज्य सरकारनं जाहीर केला होता तेव्हा. ज्यातील अतिवृष्टीचा जो निधी आहे तो त्वरित 1 ते 1.5 महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता. सोबतच रब्बी हंगामाचं बीज अनुदानसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेलं होतं. मात्र आता शेतकऱ्यांना वाट आहे की हा सुधारित पीक विमा कधी मिळणार आहे. याची रक्कम असणार आहे मित्रांनो हेक्टरी 18,500 कोरडवाहूसाठी, कारण की हा पीक विमा कोरडवाहू म्हणजे वर्गात पकडला जातो मित्रांनो. तर सर्व कोरडवाहू शेतकऱ्यांना 18,500 रुपये प्रति हेक्टरप्रमाणे या अंतर्गत रक्कम मिळणार आहे. तर लक्षात ठेवा, खरीप हंगामाचा पीक विमा आहे. सर्वात प्रथम तर तुम्हाला सांगतो तुम्ही पात्र आहात का नाहीत हे लक्षात ठेवा. तुम्ही पीक विमा फाडला असेल तर तुम्ही पात्र आहात मित्रांनो. अतिवृष्टीसारखं नाही की प्रत्येकाला याचा लाभ होणार आहे, फक्त त्याच शेतकऱ्याला लाभ होणार आहे ज्यांनी पीक विमा फाडलेला असेल. पीक विम्याची पावती तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. सोबतच तुम्ही तक्रार केलेली असेल तरी चालते, नसेल केलं तरी चालते मित्रांनो. ही पीक पाहणी करणं खूप गरजेचं आहे. शासनाला माहीत तर पडावं तुम्ही तुमच्या सातबाऱ्यावर कोणती पिकं नोंदवलेली आहेत आणि तुमच्या पावतीमध्ये तुम्ही कोणती पिकं दिलेली आहेत हे सरकारला माहीत पडणं खूप मोठं गरजेचं आहे. ई पीक पाहणी त्याचंच एक माध्यम आहे मित्रांनो. केलेली असेल तर ठीक, सहाय्यकाच्या माध्यमातून आतासुद्धा तुम्ही ई पीक पाहणी करू शकता मित्रांनो. लक्षात ठेवा, आपण काय पाहत होतो की पीक विमा आपल्याला मिळणार तरी कधी आहे. लक्षात ठेवा, पीक विमा मिळण्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि एक मोठा रास्ता मित्रांनो राज्य सरकारनं आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी सांगितलेलं की 30 जूनच्या आत आम्ही महाराष्ट्र सरकारनं दिलेले सर्व निर्णय हे कंप्लीट करणार आहोत मित्रांनो. 30 जूनच्या आत दिलेले सर्व निर्णय कंप्लीट होणार आहोत. आता मग हप्ता म्हणजे याचा जो निधी आहे तो 30 जूनला मिळणार आहे की काय, असं शेतकऱ्यांना वाटत असेल तर लक्षात ठेवा, 30 जूनला नाही आहे. त्या तुम्हाला सांगतो एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला सुधारित पीक विम्याअंतर्गत पहिला जो हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे. आणि हा पहिला हप्ता त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांच्या महसूल मंडळामध्ये जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल. जिल्ह्यावाईज याच्या याद्या जाहीर होणार आहेत मित्रांनो. लक्षात ठेवा, तुम्ही त्या जिल्ह्याच्या ऑफिशियली वेबसाईटवर जर क्रॉप लॉस म्हणून जर का सर्च केलं तर त्या ठिकाणी तुम्ही यादी पाहू शकता मित्रांनो. प्रत्येक जिल्ह्याची यादी ही आपल्या डिस्ट्रिक्टवर लागणार आहे, तुमच्या तहसीलमध्ये सुद्धा याद्या लागणार आहेत मित्रांनो. तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा पाहू शकता. वारंवार तुम्ही तुमच्या कृषी सहाय्यकाला विचारू शकता की हा पीक विमा मिळणार कधी आहे. कागदपत्र जमा करणं सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तुमच्या तहसीलमध्ये तुमच्या सर्कलमध्ये कागदपत्र मागणं सुरू झालेलं आहे की नाही हे लक्षात ठेवणं पहा. पहिले आधार कार्ड, बँकेचे पासबुक वगैरे हे तुम्हाला तुमच्या कृषी सहाय्यकाकडे देणं गरजेचं राहते. हे सर्व कागदपत्रे तुम्ही देऊ शकता. ऑफलाईनसुद्धा मागल्या जाते आणि ऑनलाईन जर तुम्ही दिलेलं नसेल तरीसुद्धा काही हरकत नाही. तुम्ही ऑनलाईन तुमचं रजिस्ट्रेशन दाखवलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला याचा जो इन्स्टॉलमेंट आहे ती मिळून जाणार आहे, काही गरजेचं नाही. पीक विमा कंपन्यांवरती आता राज्य सरकार दबाव देत आहे. लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे. लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की ते रिवर्टचं काय आहे मित्रांनो. शेतकरी जेव्हा पॉलिसी नंबर टाकून चेक करतात की आमचा पीक विमा मंजूर झालेला आहे की नाही, त्यांना एक दुसरं ऑप्शन शो करते की तुमचा पीक विमा हा तुमच्याकडे वापस आलेला आहे. रिवर्ट नावाचा एक ऑप्शन येते. तुम्ही व्हॉट्सअप थ्रू मी तुम्हाला डिस्क्रिप्शन, हा व्हिडिओ झाल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ते व्हॉट्सअपचे नंबर देऊन देणार आहोत राज्य सरकारचे, ज्यामुळे जर तुम्ही तुमचा पॉलिसी नंबर टाकून पण तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून ते करावं लागणार आहे.
ते केल्यानंतरच तुम्हाला त्याची माहिती मिळणार आहे. तर हा व्हिडिओ होता मित्रांनो पीक विम्या संदर्भात. तुम्हाला आवडला असेल तुम्ही लाईक करू शकता. भेटूया आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.